मुंबई महापालिकेच्या सभागृहात आज प्रस्तावांपेक्षा जास्त चर्चा झाली ती राजकीय समीकरणांची. कारण विरोधकांनी उचललेला मुद्दा सत्ताधाऱ्यांनाच मान्य करावा लागला आणि ठाकरे विरुद्ध शिंदे संघर्षात आज काही क्षणांसाठी तरी दोन्ही गट एकाच बाजूला उभे दिसले. नेमकं काय घडलंय पाहूया. मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात आज असा ट्विस्ट आला की प्रस्तावांपेक्षा जास्त चर्चा झाली ती राजकीय केमिस्ट्रीची. कारण सभागृहात भिडणारे ठाकरे आणि शिंदे गट एका मुद्द्यावर काही काळासाठी का होईना पण एकाच बाजूला दिसले. मुंबई महापालिकेच्या सुधार समितीसमोर आज 4 महत्त्वाचे प्रस्ताव होते. 7 हिल्स रुग्णालयाचं खासगीकरण मॉडेल, 5 रुग्णालयातील रक्तपेढ्यांचं खासगीकरण मॉडेल, वांद्र्यातील प्रदर्शन केंद्राचा प्रस्ताव आणि मलबार हिलमधील ग्रीन झोन बदलाचा प्रस्ताव. मात्र बैठक सुरू होण्यापूर्वीच आदित्य ठाकरे आक्रमक झाले. मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव सुरू आहे, मोकळी मैदानं संपवली जात आहेत, हरित पट्टे गिळंकृत केले जात आहेत असे गंभीर आरोप करत त्यांनी प्रशासनाला लक्ष केलं. मुंबई महानगरपालिकेच्या ज्या ब्लड बँक आहेत ते आता खासगीकरणमध्ये जाणार आहेत, प्रायव्हेटाईज होणार आहेत. आत्तापर्यंत हे रक्त मोफत दिलं जायचं, प्रत्येक पिशवी ही पेशंटला मोफत दिली जायची, कुठेही 1 रुपया लावायचं नाही. पण ह्या प्रस्तावामुळे कदाचित 1100 रुपये, मग 1600 रुपये आणि आता तर तुम्हाला माहिती आहे गॅस डिझेल सगळं काही महागतच चाललंय. ही महागाई वाढत असताना रक्त देखील महाग होणार आहे आणि रक्तासाठी किंमत मोजावी लागणार आहे. रक्तासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत आणि हे रक्त कोणाचं आहे? हे रक्त मुंबईकरांचं आहे. हे रक्त आपलं आहे जे मिंदेंना आणि भाजपला विकायचं. ह्याला आम्ही विरोध करत आहोत. मुंबई म्हणून आपण ह्याला विरोध करणं गरजेचं आहे. ठाकरेला पूर्ण माहिती पण नसते, कशाच्या आधारावर काही बोलायचं, म्हणून आदित्य ठाकरेंनी ते वक्तव्य केलेलं आहे. खाजगी रक्तपेढ्या ह्या काही व्यापारी तत्वावर चालत नाहीत, NGOs असतात. ते NGOs सगळंच मदत करतात आणि म्हणून रक्तपेढ्यांचं काही खाजगीकरण होणार आहे किंवा काय होणार आहे, यांना फक्त कॉन्ट्रॅक्ट आणि ठेके हे याच्याशिवाय हे पुढे जातच नाही. मुंबईच्या जीवाशी कोणी खेळणार नाही, कोणाला खेळायची कोणाची बिशात पण नाही आणि कोणी खेळू सुद्धा शकणार नाही. आदित्य ठाकरेंच्या आक्रमक भूमिकेनंतर सुधार समितीतील वातावरण तापलं. विशेषतः रक्तपेढीच्या प्रस्तावावर जोरदार चर्चा झाली आणि इथंच राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला. कारण शिंदे गटातील नगरसेवकांनीच या प्रस्तावावर फेरविचाराची मागणी केली. काही वेळासाठी ठाकरे आणि शिंदे गट एकाच भूमिकेत दिसले. मात्र सभागृहातील सूर सभागृहाबाहेर बदलला. शिंदे गटानं लगेच पलटवार केला. मुळात आदित्य ठाकरे काय बोलतात आणि काय नाही बोलतात त्याच्यावर आम्ही कधी विचार करत नाही. कारण का ते स्वतः काय करून बसलेत हे त्यांना कदाचित माहीत नसेल. पण आज जे काही रेफरबॅक करण्यात आलेलं आहे त्यामध्ये प्रशासनाच्या काही त्रुटी राहिलेल्या आहेत. त्या प्रस्तावांमध्ये काही आम्ही सजेशन्स दिलेले आहेत, काही नगरसेवकांनी चांगल्या सूचना केलेल्या आहेत. त्यामुळे त्या सूचनांचं पालन करून येणाऱ्या काळामध्ये त्या प्रस्तावांमध्ये त्या सूचना कशा पद्धतीने ॲड करण्यात येतील याचा विचार करण्यासाठी ते रेफरबॅक करण्यात आले. दरम्यान आदित्य ठाकरेंच्या आक्षेपानंतर आमदार मिलिंद नार्वेकरांनी मुख्यमंत्र्यांना या प्रस्तावामधील त्रुटींची सविस्तर माहिती फोन करून दिली. यानंतर फडणवीसांनी भाजप नगरसेवकांकडून अहवाल मागवला आणि प्रस्ताव मंजूर न करण्याच्या सूचना दिल्या. त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे हे सुद्धा मुख्यमंत्र्यांशी बोलले होते आणि मी पण तिथे फॉलोअपमध्ये होतो, कारण त्यांच्या सांगण्याने मी फॉलोअप करत होतो आणि तो जो फॉलोअप आहे त्याला आज यश आलेलं आहे. त्याच्यामुळे ह्याच्या पुढे समंजसाने काम विरोधक आणि सत्तारूढ म्हणून करतील आणि चांगलं काय ते करतील असं मला वाटतं. जी काही महागाई वाढत चालली आहे त्याच फॅशनमध्ये वाढवायचं. ह्या सगळ्या प्रस्तावांचा मी विरोध केला. काल देखील मी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की ह्याच्यात ज्यांचा हात नसेल किंवा ज्या पक्षांचा हात नसेल ते सगळे विरोध करतील. आज मला आनंद आहे की आजच्या सुधार समितीमध्ये हे सगळे प्रस्ताव पुन्हा पाठवले गेलेले आहेत. पण यांना दफ्तरी दाखल करणं गरजेचं आहे, रद्द करणं गरजेचं आहे. तरच मी मान्य करीन की हे सगळे प्रस्ताव पुन्हा मागे गेलेले आहेत. आदित्य ठाकरे एक असं चित्र निर्माण करतायत का की ठाकरे हे आता मुख्यमंत्र्यांच्या फडणवीसांच्या जवळ जात आहेत? का वेळ आली ही त्यांच्यावर ते जर त्यांना विचारा, तुम्ही विरोधी पक्षाला विचारा. आजच्या बैठकीत 4 प्रस्ताव थांबले पण राजकारण मात्र वेगानं धावलं. सभागृहात प्रस्तावांवर चर्चा झाली आणि बाहेर राजकीय ताकदीची. आता हे प्रस्ताव बदलून पुन्हा येणार की कायमचे थांबणार याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलंय. मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई.